हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये रोज वॉटरचा कुठल्या ना कुठल्या पर्पजसाठी किंवा कशा ना कशासाठी वापर तर करतच असतो. कुणी ॲज अ टोनर म्हणून करत असते, कुणी अजून काहीतरी म्हणून करत असते, हेअर मास्क किंवा फेस मास्क बनवत असतं. बट ॲक्च्युलीमध्ये जे गुलाब जल आहे, जे रोज वॉटर आहे, त्याचे आपल्या स्किन आणि हेअरसाठी काय काय बेनिफिट्स आहेत हे आपल्याला कधी माहितीच नसतं. ते टोनर व्यतिरिक्त ते काय काय वर्क करू शकतं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की की एका गुलाब जलाचे आपल्या स्किन आणि हेअरसाठी किती अप्रतिम आणि किती अगिनत फायदे आहेत. अशाच काही अनगिनत फायद्यांमधून आज तुम्हाला मी 10 टोटल फायदे सांगणार आहे, जे की आपल्या स्किन आणि हेअरसाठी खरंच खूप अप्रतिम लाभदायक आहे. पण मंडळी, ही व्हिडिओ सुरू करण्याआधी मी स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ, मेकअप, DIY, फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर चला मग आजची व्हिडिओ आपण स्टार्ट करू. लेट्स स्टार्टेड. नंबर 1, क्लिन्झर. हो, रोज वॉटर ॲज अ क्लिन्झर म्हणून एकदम परफेक्ट वर्क करतं आपल्या स्किनसाठी. आपल्या चेहऱ्यावरची, आपल्या स्किनवरची जी पण काही डर्ट, पोल्युशनमुळे जी जमा झालेली असते त्याला रिमूव्ह करण्याचं काम करत असते. आणि रोज वॉटर हे प्रत्येक स्किनसाठी सुटेबल क्लिन्झर म्हणून पण ओळखलं जातं. आणि मेन म्हणजे आपल्या स्किनचा जो pH लेवल आहे तो सुद्धा बॅलन्स करायला मदत करतं. नंबर 2, रिफ्रेशिंग मिस्ट किंवा टोनर. टोनर म्हणून अप्लाय करतात हे तर आपण ऐकलेलं आहे, बट ॲज अ रिफ्रेशिंग मिस्ट म्हणून सुद्धा आपण याला बॉडी आणि स्किनसाठी उपयोग करू शकतो. जसं समर आहे किंवा मॉन्सून आहे, जेव्हा पण आपल्याला असं वाटतं की मला घाम येतोय, तेव्हा जस्ट स्प्रे करायचं आणि सोडून द्यायचं. खूप छान प्रकारे पुसून घ्यायचं आणि आपल्या स्किनवरची जी पण काही डर्ट आहे ॲक्युमुलेट झालेली पोल्युशनमुळं किंवा जे पण काही ऑइल आहे स्वेटच्या प्रमाणात आलेलं बाहेर, तर ते सुद्धा नाहीसं होतं. आणि टोनर चं पण वर्क करत असल्यामुळे आपले पोअरसुद्धा टायटन करायला मदत करतं. इन्स्टंटली हायड्रेशनसुद्धा प्रोव्हाइड करतं आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या पूर्ण ओव्हरऑल स्किनसाठी. याच्यातला सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे सगळ्यात की पॉईंट म्हणजे याचा जो स्मेल येतो तो इट वर्क्स लाईक अ मॅजिक फॉर अवर मूड. म्हणजे आपलं मूड जे आहे ते कुठे होतं असं लेझीसारखं आणि रिफ्रेश असं वाटतं तेव्हा आपण रोज वॉटर जेव्हा पण आपण ॲज अ मिस्ट म्हणून स्प्रे करतो तेव्हा. इन्स्टंट हायड्रेशन, पोअर टायटनिंगचं काम करतं. त्याच्यामुळे जे आपल्या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त स्वेटिंग होतं ना, तर ते सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असतं. नंबर 3, मेकअप रिमूव्हर. येस, रोज वॉटर ॲज अ मेकअप रिमूव्हर म्हणून सुद्धा यूज केल्या जातं. आता प्रत्येकाकडंच मायसेलर वॉटर असतं असं नाही. तर काय करायचं, एका कॉटन पॅडवरती रोज वॉटर घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करायचं आणि जस्ट पूर्ण वाईपअप करून पूर्ण मेकअप रिमूव्ह करायचा आणि तुमचा मेकअप खूप छान प्रकारे रिमूव्हसुद्धा होऊन जातं. नंबर 4, सुदे स्किन इरिटेशन. रोज वॉटर काय करत असतं, आपल्या चेहऱ्यावरती जी पण रेडनेस होते किंवा स्किन बर्न होते किंवा सन एक्सपोजरमुळं काही काही चेहऱ्यावरती खूप जास्त रेडनेस व्हायला किंवा बर्निंग सेन्सेशन किंवा इरिटेशन व्हायला सुरू होते. तर त्यामुळं काय करत असतं रोज वॉटर, तर अशा लोकांसाठी रोज वॉटर एक वरदान आहे. तर नेहमी आपण जसं लावतो, जसं स्प्रे करतो किंवा कॉटनच्या पॅडवर घ्यायचा आणि त्या त्या ठिकाणी लावायचं जिथं जिथं आपल्याला इरिटेशन किंवा इचिंग किंवा बर्निंग सेन्सेशन होते त्या ठिकाणी. आता रोज वॉटर करतं काय, रोज वॉटर हाय इन अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज अँड अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज. आणि जेव्हा आपण कॉटन पॅडनी किंवा स्प्रे करून जेव्हा रोज वॉटर लावतो ना, तर रोज वॉटर काय करत असतं, जी अशी पॅची झालेली किंवा बर्निंग सेन्सेशन किंवा इरिटेट झालेली स्किन आहे तर ती सूद करायचं काम करत असतं. त्याच्यातले अँटीऑक्सिडंट्स तेच काम करतात, सूदिंगचं, कामिंगचं. आणि तर याच्यातल्या अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज काय करत असतात, आपल्या चेहऱ्यावर जिथे जिथे बर्निंग सेन्सेशन आहे किंवा स्किनवरती खूप रॅशेस होत आहे, तर तिथं जेव्हा आपण रोज वॉटर अप्लाय करतो तर ह्या अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज तिथलं जे बर्निंग सेन्सेशन आहे ते कमी करायला मदत करतं. आणि काही वेळेस काय होतं, सूजसुद्धा येतं, तर ती सूज येण्याची
जी प्रोसेस आहे त्याला सुद्धा काम डाऊन करत असतं. नंबर 5, अँटी एजिंग. अँटी एजिंग म्हणजे जे आपलं वय वाढतं तर त्याच्यासोबत आपलं स्किनसुद्धा वयोमानानुसार डल व्हायला सुरुवात होते. तर ती स्किन जी आहे ती डल होऊ देत नाही, ड्राय होऊ देत नाही, इची होऊ देत नाही. रोज वॉटर आपल्या स्किनला नॅचरली प्लम्प आणि हायड्रेट करतं. तर याच्यामुळं काय होतं, आपली स्किन कधीच डिहायड्रेट राहत नाही आणि डिहायड्रेट न राहिल्यामुळं हायड्रेट राहते. तेव्हा आपली स्किनचं जे एजिंग प्रोसेस आहे ते सुद्धा स्लोवर होऊन जातं. आपली स्किन टाईट आणि फर्म करायला सुद्धा रोज वॉटर आपल्याला खूप हेल्प करत असतं. आपली स्किनची जी एजिंग आहे ती सुद्धा आपल्याला खूप लवकर दिसत नाही आणि आपल्याला एक रेडियंट ग्लो द्यायला सुद्धा रोज वॉटर नेहमी हेल्प करत असतं. नंबर 6, आपली जी केसांमधली स्किन आहे म्हणजे ज्याला आपण स्कॅल्प असं म्हणतो, तर या स्कॅल्पला नरिश करायचं काम करते, मॉइश्चराईज करायचं काम करते, हायड्रेट करायचं काम करत असते. जेणेकरून आपले जे डॅन्ड्रफ होतं ना, आपण असं असं केलं की ते डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती किंवा केसांवरती तरंगत असतं, तर याचं प्रमाण कमी करतं. नंबर 7, आपला pH बॅलन्स करायला मदत करते. जसं आपल्या ओव्हरऑल चेहऱ्याचा, स्किनचा जसा pH रोज वॉटर बॅलन्स करत असतं, तसंच आपल्या या स्कॅल्पचा सुद्धा pH लेवल हा बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा pH बॅलन्स नाही होत, तेव्हा स्कॅल्प एकदम ड्राय आणि फ्लेकी होऊन जाते किंवा खूप जास्त ऑइली होऊन जाते, ज्यांना ऑइली स्कॅल्प असतं. तर अशा वेळेस ह्या गोष्टी अव्हॉइड करणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस रोज वॉटर खूप कामाला येतं, जेणेकरून तुमचा जो स्कॅल्पचा pH आहे तो प्रॉपर मेंटेन राहील. नंबर 8, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करणे. येस, रोज वॉटर यूज केल्याने आपल्या जे स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान प्रकारे इन्क्रीज होते आणि इन्क्रीज झाल्यामुळे आपले केसही तजेलदार आणि सुंदर दिसतात. नंबर 9, स्टिम्युलेट युअर हेअर ग्रोथ. येस, जेव्हा आपल्या स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे इन्क्रीज होते, तेव्हा तुमच्या केसांची वाढसुद्धा खूप छान होते आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी रोज वॉटर तुम्हाला खूप छान प्रकारे हेल्प करतं. नंबर 10, सगळ्यात महत्त्वाचं, जे आपलं डॅन्ड्रफ झालेलं असतं डोक्यांमध्ये, त्याला ट्रीट करायला, त्याला रिड्यूस करायला मदत करते रोज वॉटर. आणि सगळ्यात म्हणजे जेव्हा स्कॅल्प ही इची झालेली असते किंवा इरिटेशन झालेलं असतं, तेव्हासुद्धा आपल्याला ते रिड्यूस करायला मदत करतं. रोज वॉटरची कूलिंग प्रॉपर्टी आपल्याला खूप प्रकारे आपल्या स्किनवरती, आपल्या स्कॅल्पवरती खूप छान प्रकारे इफेक्ट देत असतं. तर मंडळी, हीच होती काही गुलाबजलाची फायदे, जे की आपल्या स्किन आणि हेअरसाठी, आपल्या हेअर स्कॅल्पसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं. सो आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकन आहे त्याला दाबायला विसरायचं नाही, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही ती व्हिडिओ मिस करणार नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.